धन्यवाद. खूप छान, सुंदर, मस्त, मजेत झोप गेलेली. आता फुल चार्ज झालेलो आहे आपण एकदा. ठीक आहे, कारण आपला ग्लास रिकामा असल्याशिवाय नवीन त्यामध्ये काही बसणार नाही, तर वाहून जायचं सगळं. आणि जेवढं मिळेल ना तेवढं घ्या बरं का. छानपैकी साठवून ठेवा. आणि जे कळलं नाही ना त्याचं गठोडं बांधून शेजारी टाकून द्या. काही टेन्शन नाही. जेवढं मिळेल एवढं मिळेल तरी बस झालं आपल्याला. असं म्हणलं जातं की 700 किलो माती ज्या खाणीमध्ये केल्यानंतर चाळल्यानंतर एक एवढंसं सोनं सापडत असतं. आमची तेवढीच अपेक्षा आहे की एवढ्या मोठ्या खाणीमध्ये आम्हाला एक असा कार्यकर्ता सापडला पाहिजे की पुढच्या भविष्यामध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीचं नाव जगाच्या पाठीवर पोहोचेल. ठीक आहे, तो कोण व्हायचंय, काय व्हायचं, हा तुमचा प्रश्न आहे. जय जयंती, जय आदिशक्ती, जय काली कपर्दिनी, जय मधुकैटभ छल्ली देवी, जय महिष्यही मर्दिनी, जय चमुंड, जय चंडी चंडमुंडासुर खंडिनी, जय सुरक्ती, जय रक्तबीज बिड्डाल विखंडिनी, जय जय सुंभ सुंभ दल्ली बलिभूषण, जय जय बननी सर्जा समत्य शिवराज कही, देही विजय दे, जय जगजननी, देही विजय दे, जय जगने श्री आदिशक्ती आदिमाया आई तुळजा भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांचा आजचा विषय मला जो दिलेला आहे की शिवाजी महाराजांची शिवनीती. बरोबर, शिवनीती का गरजेची आहे मित्रांनो, हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. कारण शिवाजी महाराजांना बाकीच्या सर्व गोष्टींमध्ये आपण मान्य केलेली, पण एक प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांच्याकडे ज्यावेळेस पाहिलं जातं त्यावेळेस खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आजही का जय म्हणलं जातं. अनेक हजारो राजे होऊन गेले हो, पण कुणाचं जय म्हणलं जात नाही. शिवाजी महाराज म्हणले की 3 वर्ष पूर्ण होते जय का. त्याच्या पाठीमागची कारण आज आपण शोधूयात आणि छानपैकी सुंदरपैकी आपण एक संवाद साधत साधत एक व्याख्यान पूर्ण करूया. कारण हे खूप गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांचं आयुष्य किती दिवसांचं आहे किंवा किती वर्षांचं आहे. 50. जोरात सांगा किती. 50 वर्षाचं आहे. त्यातले 16 वर्ष लहानपणीचा कार्यकाळ आहे जो तुमचा माझा घडण्यापर्यंत गेलेला आहे. बरोबर, ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो कार्यकाळ आहे ना मित्रांनो, मग ते अफजलखानाला फाडणं असो, शाहिस्तेखानाची बोटं तोडणं असो, सुरतची लूट असो, पन्हाळ्यावरनं सुटका असो, आग्र्यावरनं सुटका असो ना, याचा कालावधी जो आहे ना मित्रांनो सगळं बघितलं ना, 6 महिने, 3 महिने, 2 महिने, 1 वर्ष, 3 महिने, त्याच्या सगळं गोळाबेरीज केली ना तर आहे ना फक्त 8 वर्ष, 7.5 वर्ष, पण आपण 8 वर्ष पकडू. 16 आणि 8 किती, 24 वर्ष. ह्या 24 वर्षाचा हिशोब लागतो इतिहासामध्ये अभ्यास करताना. मग उरलेल्या 26 वर्षात महाराजांनी केलं काय हे जाणून घेणं गरजेचं आहे आपल्याला. म्हणून आज सरांनी स्पेशल मला बोलवले की ते मुलांपर्यंत जाऊन द्या की काय केले माझ्या राजाने 26 वर्षामध्ये. तर केले दुर्गकारण, अर्थकारण, समाजकारण, आरमार, या सगळ्या गोष्टींवर त्यांनी एक जबरदस्त असं छाप टाकणारं त्यांचं थोडं स्वतःच एक कर्तृत्व असेल त्यांनी छाप त्याच्यावर पाडलेली, म्हणजे कशा प्रकारे केलेली. आता मी समजता आपण छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आहे. तलवार बघितली अंगावर काटे येतात, मान्य आहे सगळं. कारण शिवाजी महाराजांची तलवार ही दक्षिणेची ढाल आहे. काय दक्षिणेची ढाल आहे. कोण म्हणताय, कविराज भूषण म्हणतात ते की शिवाजी महाराजांची तलवार ही दक्षिणेची ढाल आहे. और इस्लामचा दक्षिणेवर होणारा हमला तिने आपल्या छाताडावर रोखून धरलेले आहे आणि सर्व हिंदू त्याच्या पाठीमागे सुरक्षित त्यांनी ठेवले. त्या काळातले हिंदू म्हणतोय सुरक्षित तिथे ठेवलेले. ती एक अचल भिंतीप्रमाणे आहे की त्याच्यावर येणारे सर्व आक्रमण भिंतीप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्या तलवारीमध्ये अडवून ठेवलेली आहे किंवा अडवून ठेवलेली आहे. त्या तलवारीवर लागलेलं रक्त कधी वाळत नाही, ते सदैव लाल आणि ताजं राहतं. का तर ती तुर्कांवर चालत राहते संरक्षणासाठी आपल्या. आणि ही तलवार विषारी नागिनेप्रमाणे नेहमी शत्रूंवर तुटून पडते. त्याचं वर्णन करताना कविराज भूषण म्हणताय, पैंच प्रतिपाल भूमि भार को हमाल चाहू चक्र को हमाल बहि दंडक जहान को सहन को साल बरो ज्वार को जवाल भयो हार के कृपाल भयो हार के विदाल को वीर रस ख्याल शिव राय भोपाल तुझा हाथ को विशाल भयो भूषण बखाल को तेरो करवान भयो दक्षिण की ढाल भयो हिंद की दीवार भयो काल तुर्कान को असं वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केलेले. हा शौर्य गुणाचा एक गरज आहे. असं म्हणलं जातं की शस्त्राने आहे ना क्रांती आणि शस्त्रांमुळे शांती. दरवेळेस क्रांतिकाराला शस्त्र उचलावं लागत नाही. शस्त्र हे क्रांती शांतीसाठी पण वापरावं लागतं. ते शिवाजी महाराजांनी काळाची गरज ओळखून त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यामध्ये जबरदस्त असं कार्य ते शिवाजी महाराजांनी केलेले. आता सर्वात महत्वाचं हे काय आहे, राजमुद्रा. जोरात सांगायचं. राजमुद्रा. झोप नाही ना आली कुणाला. हा प्रश्न विचारला आला काय पुण्यावरून आम्हाला. प्रश्न विचारले चांगले, प्रश्न पडले पाहिजेत. आपण युवक आहोत बरोबर का, कसं, कुठं, कधी, कुणी, केव्हा हे प्रश्न आहे ना आपल्याला नाही तिथंच पडतात.
कधी बाहेर पडते, कुठं जाते, किती वाजता जाते, हे तरुण पिढीचे प्रॉब्लेम्स आहेत. आता तुम्हाला इथं हसता येत नाही कारण सर बसते समोर, आपण निवंत भाई गप्पा मारले असते का नाही. तर हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत ह्या गोष्टींसाठी, इथे जाणून घेण्यासाठी. बरोबर, ही काय आहे? राजमुद्रा. तर मला वाटतं ही नुसती राजमुद्रा नाही मित्रांनो, हा इज द लोगो ऑफ ग्रेट अँड ऑनेस्ट एम्पायर ऑफ मराठा. बरोबर, हे कुठं सांगावं लागत नाही हे काय आहे म्हणून. पण हे राजमुद्रेचं आहे ना, एक महत्वाचा विषय काय माहिती आहे, राजमुद्रेला समजून घेणं गरजेचं आहे. त्याला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चांगले उद्योगधंदे चालू करायचे, स्वतःची कंपनी चालू करायची असेल, स्वतःचा व्यवसाय चालू करायचा, स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायचं असेल ना, त्यासाठी राजमुद्रेचा अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. आपण जस्ट बघतो हे राजमुद्रा आहे, राजमुद्रा आहे. राजमुद्रा माहिती की ऑनेस्ट लोगो आहे आपल्या पूर्ण मराठा एम्पायरचा. मग काय केलं त्याच्यासाठी, काय त्या राजमुद्रेमध्ये की प्रतिपचंद्र लेखेवे वरदेशनूर विश्ववंदिता शाह सुनो हो शिवशिष्या मुद्रा भद्राय राजते. The glory of this mudra of Shahaji's son Shivaji will grow like the first day moon. It will be worshipped by the world. Worshipped म्हणजे वंदनीय. It will be worshipped by the world and it will be shine only for the well-being of peoples. मुद्रा भद्राय राजते. पण आता ही राजमुद्रा ठीक आहे, छान आहे सर, मस्त समजून सांगितलं. पण ह्या राजमुद्रेचा अर्थ आहे ना मित्रांनो, खरं सांगू, केव्हा मोठा होतो, ती आभाळा एवढी केवढी होती आपली राजमुद्रा माहितीये, सागरा एवढे अथांग होते. ज्यावेळेस आपण आहे ना अफजल खानाच्या मुद्रेचा अभ्यास करतो, अफजल खानाची पण मुद्रा आहे फारसी मध्ये, काय सांगते ती की गर्ज गर्ज गुणतसी बहरला फजल फजला फजला अफजल हजार मुल्की बजाय तसबीहत आवाज आए अफजल अफजल अफजल. की जन्नतने जर धरतीला विचारले ना की धरतीवरला सर्वश्रेष्ठ माणूस आणि अफजल खान यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल, तर धरतीच्या कणाकणातून जपमाळेच्या मनामनातून आवाज येईल अफजल खान अफजल खान अफजल खान. अतिशय घमेंडीने अहंकाराने बरबटलेली मुद्रा दिसते. त्यामध्ये कुठे लोककल्याण नाहीये, माझ्या लोकांच्यासाठी मी काय करतो ह्याचं काही नाहीये, फक्त मला भरा अहम ब्रह्मा असे माझ्यासारखा कोणच नाही. 2 मिनिटात ठोकला. बरोबर का नाही. पण शिवाजी महाराजांची राजमुद्रा काय सांगते इथे, The glory of this mudra of Shahaji's son Shivaji will grow like the first day moon. It will be worshipped by the world and it will be shine only for the well-being of peoples. हे माझं राज्य नाहीये, हे लोकांच्या कल्याणासाठी उभं करण्याचं राज्य, मी फक्त त्याचं नेतृत्व करतोय. हे राज्य माझं नाहीये. आणि कशासाठी आहे ते लोकांच्या कल्याणासाठी आहे. लोकांना मी काय देतोय. मग लोक कोण, आपण आता हे स्टेजला उभे, लोक म्हणजे कोण, एक पहिली गोष्ट माझा शेतकरी, हा शेतकरी माझा स्वाभिमानाने जगला पाहिजे आणि तो टिकला पाहिजे. त्या शेतकऱ्याला वाटलं पाहिजे हे राज्य माझं आहे. व्यापाऱ्यांना असं वाटलं पाहिजे की ह्या राज्यामध्ये यावा, व्यापार वृद्धिंगत करावा, इथे व्यापार भिंगोर करावा, आपल्याला कोणी हात लावू शकणार नाहीये कारण हे शिवाजी महाराजांचं राज्य आहे. इथे आपण भरपूर व्यापार करावा, भरपूर व्यापार करून हे राज्य श्रीमंत करावं, हे व्यापाऱ्यांशिवाय होत नसतं. तर महिलांना वाटलं पाहिजे की हे स्वराज्य माझं आहे, हा राजा माझ्यासाठी आतापर्यंत लढत आलेला आहे आणि आतापर्यंत अनेक संकट आली हो आमच्यावर, पण ही संकट आमच्यावर आली आतापर्यंत आमच्यासाठी कोणी लढलं नाही. पण हा एकमेव राजा आहे की आलेली संकट स्वतः छाताडावर होतं स्वतःच्या आणि आम्हाला सुरक्षित ठेवतोय. आम्हाला आज ती स्वराज्याचे देवता म्हणून त्याने ठेवलेलं आहे. हा आमच्यासाठी यापूर्वी आमची परिस्थिती काय होती की कोणी यायचं ना आम्हाला मनगटे म्हणजे हाताला पकडायचं मनगटेला आणि घेऊन जायचं दर्यावर. तिथं ते 5 ते 5 10 ते 10 ते सगळे जे बाहेर आलेली लोक होती ते तिथे अन्याय अत्याचार करायचे आणि त्यांना तिथे त्या महिलांना पोत्यात टाकून त्या समुद्रात टाकलं जायचं. महाराष्ट्रात हीच परिस्थिती होती की शेतकऱ्यांनी जर शेतसारा नाही भरला तर त्यांच्या घरामध्ये धाड यायची आणि त्यातली ते एखादी तरुण दिसली चांगली महिला किंवा मुलगी तर तिच्या मनगटाला पकडायचं डायरेक्ट आणि घेऊन जायचं. मध्ये तिचा भाऊ आला, वडील आले, नवरा आला तर दुसऱ्या क्षणी त्याचं मुंडकं कापलं जायचं. त्या आपल्याने रडायचं कुणासाठी, भावासाठी, वडिलांसाठी, नवऱ्यासाठी, की लुटल्या जाणाऱ्या आबरूसाठी. आणि ही परिस्थिती असताना तिला घेऊन जायचं, तिच्यावर अन्याय अत्याचार परत तेच, आणि ते झाल्यानंतर तिला विकली जायची. इब्न बतूता नावाचा इसवी सन 1400-1500 मध्ये जो एक अभ्यासक आलेला होता, फरिश्ता त्याला म्हणलं जातं, तो भटकायला आला होता. त्यांनी लिहून ठेवलंय हिंदू समाजाच्या स्त्रियांची काय अवस्था आहे, वाचूशी वाटत नाही हो, प्रचंड भयान परिस्थिती. तो म्हणतो की माझा बाजारामध्ये फेरफटका मारायला गेलो तर तिथं असं माझ्या लक्षात आलं की तिथं बकरी आणि हिंदू स्त्रिया एकाच किमतीत विकल्या जातात. ही परिस्थिती आपली. त्यात महिला एखादी बंडखोर निघाली तर तिचे ओठ शिवले
घातले जायचे आणि तिच्या कानामध्ये शिसं ओतलं जायचं की तिने बोलू नये, तिने ऐकू नये. ती फक्त उपभोगाची गोष्ट आहे. त्यातही तिला बाजारात विकून टाकलं जायचं. वरचा अधिकारी वापरला की दुसऱ्याने विकलं जायचं. मग तिसऱ्याला अशी तिच्या आयुष्याची परवड होऊन जायची. तर ह्या महिलेला शिवाजी महाराजांनी कुठे नेऊन ठेवलंय? डायरेक्ट पुढे देवाऱ्यात, आपल्या स्वराज्याच्या देवाऱ्यात नेऊन ठेवलेले. म्हणून ह्या स्त्रियांसाठी मला काम करायचंय. शिवाजी महाराजांना असं वाटलं, आई जिजाऊनी ते संस्कार केले. आई किती महत्वाची असते बघा. आई शिवायची शक्य नाहीये. मी महिला जातीला कायम सांगतो की तुम्ही कोण आहात, या तुम्हाला लक्षात येतं का तुम्ही कोण आहात? स्त्री जातीचं जबरदस्त एक स्त्री शक्तीचं अनुष्ठान तुमच्यात आहे, अनुष्ठान आहे तुमच्यात आहे. म्हणून म्हणलं जातं की एका आईने ठरवलं तर शिवबा घडतो आणि एका शिवबाने ठरवलं तर स्वराज्य घडतं, स्वराज्य घडतं. या शिवाजी महाराजांनी दाखवले की महिलांना एक उत्तम स्थान आहे, महिलांना संरक्षण आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि सर्वात महत्वाचं सामान्य माणूस जो सामान्यपणे जगतोय त्यालाही वाटलं पाहिजे की स्वराज्य माझं आहे. आणि त्यानंतर मग ती राजमुद्रेचा अर्थ आपल्याला समजतो की राजमुद्रा केवढी आहे ती का ऑनेस्ट. आपला जो आहे मराठा एम्पायरचा तो लोगो आहे. कधी आयुष्यामध्ये दुसऱ्या कुठला कॉपी करायची गरज नाही लोगो, कारण आपल्याकडे सगळे आता आपण दुसरीकडे शोधत बसतो. या लोगो वापरतो, रिबॉक वापरतो, नाही ॲडिडास नको भाऊ. ही बघ ओरिजिनल लोगो दिला दादांनी, म्हणजे आपल्याला राजांनी आपल्याला दादा तुला बाबा वापरतो, आपला तुमच्या मालकीचाच आहे तो सगळा, बिंदास वापरा माझा लोगो. पण काम तसं ऑनेस्टी केलं पाहिजे तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये. हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला. दक्षिण दिग्विजय हे थोडंसं मी का सांगतोय, महाराजांचं शौर्य गुण तुम्हाला समजलं पाहिजे, कारण हे सगळ्यांची आकर्षक गोष्ट आहे. आपण ज्या विषयाकडे येत आहोत त्या गोष्टींसाठी हे गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे की शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाला पाऊल टाकलेलं आहे. आणि जवळजवळ स्वतःचं 50,000 सैन्य घेऊन शिवाजी महाराज निघाले. कुठे निघाले? दक्षिण दिग्विजयाला निघालेले. मग ते कर्नाटक असेल, तामिळनाडूचं शेवटचं टोक असेल, तिथपर्यंत शिवाजी महाराज निघालेले आहेत. का? माझा त्यांनी साम्राज्य उभं केलेलं आहे. आणि याचं वर्णन करताना कविराज भूषणाने तर तुफान उडवून दिलेलं आहे. ते काय म्हणतात, आतापर्यंत शिवाजी महाराज सैन्याचं फारसं वर्णन कुठं आढळत नाही, पण शिवाजी शिवभूषण जो ग्रंथ लिहिलेला आहे कविराज भूषण यांनी, त्यांनी जबरदस्त त्याचं वर्णन करून ठेवलंय. ते काय म्हणतात बघा, तुम्हाला रेकॉर्ड करायचं तर करून घ्या, परत मोबाईल बाहेर काढून देणार नाही मी. लवकर करून घ्या, बिंदास करून घ्या. कारण काय, हा गजर आहे, हा गजर सगळीकडे पोचला पाहिजे, परत ठेवून द्यायचा आतमध्ये. तर कविराज भूषण सांगतायत की शिवाजी महाराजांचं सैन्य कसं आहे ते सांगतात. समोर पायदळ उभे, त्याच्या पाठीमागे अश्वदळ उभे, आणि त्या अश्वदळाच्या मध्ये गजदळातला प्रचंड डोलदार हत्ती उभा आहे. आणि त्या हत्तीच्या पाठीवर उंच 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 भगवा झेंडा फड 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 करतोय. ढोल ताशे नगारे करणे मरपेने एकच असं म्हणतो तुमतुमन निघतोय. आणि हर 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 महादेव, आई तुळजा भवानीच्या नावानी चांगलं यलकोट यलकोट जय मल्हार या घनगर्जनाने अवघा असं म्हणतं दुमदुमन निघतोय. शिवाजी महाराजांचं सैन्य ज्यावेळेस बाहेर पडतोय त्यावेळेची धूळ उमटतीये, ती धूळ आकाशापर्यंत जाते आणि तो सूर्य सुद्धा छोट्याशा ताऱ्याप्रमाणे दिसतोय. समुद्राचं वर्णन काय वर्तावं, जसा थाळ्यामध्ये पारा घ्यावा त्याप्रमाणे तो समुद्र इकडनं तिकडनं हलायला लागलेला आहे. त्याचं वर्णन करताना कविराज भूषणांनी जो काय शब्द वापरले ते जबरदस्त आहेत की साची चतुरांग सेना अंग में उमंग धरी सारजा शिवाजी जग जितने चलत है भूषण बनत नाता बिहत नगारण के नदी नद मद गय बरान की ललत है आयला पहिला खाला के बघायला गेला गजला की ठेला पहिला सैल उचलत है धारा तो तरणी धुरी धाराने लगत जिमी धारा पण पारा पारा वारी हलत है वारी हलत है वारी हलत है. थांबा, अजून पुढे चाललोय आपण. हे रॅप आहे बघा, आता आले ना रॅप. तू नाही तो कोण बे, मै नाही तो कोण बे. थांबा, त्याला म्हणायचं तुम्हाला शिवकाळातलं रॅप ऐकवतो, थोडंसं फास्ट घेऊ. आता कळलं नसेल, फक्त घंटावाज द्यायचा आपल्याला, ठाण 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 काहीच कळलं नसेल. ब्रज भाषा आहे ती, श्रीकृष्णाच्या भूमीतली भाषा आहे. परत एकदा ऐका. साची चतुरांग सेना अंग में उमंग धरी सारजा शिवाजी जग जितने चलत भूषण बनत नाता बिहत नगारण के नदी नद मद गय बरान की ललत है आयला पहिला खाला का गायला गेला गजला की रायला पाला सैल उचलत है तारा तो तारानी धुरी धारा में लगत जिमी थारा पर पारा पारा वारी हलत है वारी हलत है वारी हलत है. हे शिवाजी महाराजांचे शौर्य गुण आहे, प्रचंड शौर्य शिवाजी महाराजांकडे. कारण शिवाजी महाराज आहेत ना, आपल्याला समजत नाही, हेच 90% लोकांना समजत नाही. हा लय मोठा प्रॉब्लेम आहे की मला शिवाजी महाराज फक्त एका 30 सेकंदाच्या रीलमध्ये समजतील का हो, 30 तास म्हणजे 3 तासाच्या पिक्चरमध्ये समजतील का. अहो
किती जणांचे आयुष्य गेले 90 वर्ष तरी ते शिवाजी महाराज म्हणतात आम्हाला 10% समजले. आपल्याला एका पिक्चर मध्ये एका कादंबरीमधून कळणार आहेत का? ठीक आहे, गरजेचं आहे, ती सुरुवात अशीच होत असते. पण अभ्यास करताना लक्षात ठेवायचं शिवाजी महाराज समजून गेलं किती गरजेचं आहे. कारण शिवाजी महाराज म्हणजे विश्व बंधुत्व, विश्व कल्याण प्रत्यक्षात उतरवणारा राजा. समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्यता आणि सुरक्षितता या लोककल्याणकारी तत्वांचा निर्माता म्हणजे शिवराय. शिव म्हणजे सत्य, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे सर्वोत्तम, शिव म्हणजे मातृत्व, शिव म्हणजे कर्तृत्व, शिव म्हणजे नेतृत्व, शिव म्हणजे दातृत्व, शिव म्हणजे एकी, शिव म्हणजे नेकी, शिव म्हणजे शौर्य, शिव म्हणजे धाड, शिव म्हणजे आश, शिव म्हणजे विश्वास, शिव म्हणजे सर्व पापांचा नाश आणि शिवराय म्हणजे स्वराज्य. शिवराय म्हणजे स्वराज्य. स्वराज्यामध्ये आपण आणि आता मुख्य विषयाकडे तुमच्याकडे येतोय मी की शिवाजी महाराजांचे हे सगळे बघितले आपण की आजचा जो विषय कणखर नेतृत्व आहे शिवनीती प्रत्येकासाठी. आता ही शिवनीती नक्की काय आहे, कशी आहे? रामचंद्रपंत आमात्य लिखित आज्ञापत्रातून डोकवणारा शिवरायांचा नेतृत्व विचार. कारण परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच आपलं परिस्थिती काय पण आडवी आलेली आहे, पण तिला आडवी पाडूनच आपण पुढे गेलेले काही हरकत नाही. तर आता मी जे सांगत होतो तुम्हाला की हुकुमतपणा रामचंद्रपंत आमात्य लिखित आज्ञापत्र जे आपण बघत आहोत ती गोष्टी आता तुम्हाला सांगणार आहे की शिवाजी महाराज आहे ना जेवढे समर्थ सेनानी होते ना मित्रांनो तेवढेच तत्पर प्रशासकही होते. हे जाणून घेणं गरजेचं आहे आपल्याला. समर्थ सेनानी होते, वादच नाही, त्यांच्यासारखा सेनानी या जगाच्या पाठीवर परत झालाच नाहीये. आवाज जरा ऍडजस्ट करा बरं का तुम्ही, ते मागे जाते का आवाज? समर्थ सेनानी होते का शिवाजी महाराज? जबरदस्त होते. अलेक्झांडरची उदाहरण देतात, पाला पाचोळे त्यांच्या पुढे. आणि शिवाजी महाराजांतर सगळे गुण आहेत. चारित्र त्यांचं तर आज म्हणतात की चंद्रावर डाग असेल, पण शिवाजी महाराजांचं एवढं जबरदस्त चारित्र कुणाचंच नाही. चारित्र्य संपन्न राहिले म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पण हे शिवाजी महाराज जेवढे समर्थ सेनानी होते मित्रांनो तेवढे तत्पर प्रशासकही होते. ऍडमिनिस्ट्रेशन ज्याला म्हणलं जातं, आज ऍडमिनिस्ट्रेशन ह्याच्याशिवाय काही चालत नाही. संरक्षण गरजेचं आहे, ते गरजेचंच आहे, पण ऍडमिनिस्ट्रेशन किती महत्वाचं असतं, सिस्टीम्स किती महत्वाच्या असतात हे जाणून घेणं गरजेचं आहे. आज हे कॉलेज चाललेलं आहे, संरक्षण करायला आहेत लोक, पण ते ऍडमिनिस्ट्रेशन जर ढिल्ला असेल, ऍडमिनिस्ट्रेशन जर खराब असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे ते येणाऱ्या पिढीचं. पण ऍडमिनिस्ट्रेशन जर स्ट्रॉंग असेल तर सगळ्यात जास्त फायदा होणार आहे त्या माझ्या पिढीचा. त्यामुळे ऍडमिनिस्ट्रेशन खूप महत्वाचं असतं, हे लक्षात ठेवा. ऍडमिनिस्ट्रेशन आणि संरक्षण ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण आपण एकच बाजू बघतो ते म्हणजे शिवाजी महाराज आला, याला अफजल खानला फाडला, याची बोटं तोडली, याच्यात घुसल्या. काय नाही बाबा, ती गरज होती काळाची तेवढी, पण ती प्रशासन लोकांना माहिती नाही ना. लोक म्हणतात 360 किल्ले आहेत महाराजांकडे. अरे बाबा नाही तसं. 360 किल्ले म्हणजे काय? एक किल्ला म्हणजे माहिती का आपल्याला काय? एक किल्ला म्हणजे एक महानगरपालिका आहे. एक किल्ल्याच्या अंडर 150 गाव आहेत, 200 गाव आहेत, 50 गाव आहेत, जे काही गाव आहेत ना त्याचा सगळा महसूल, त्याचा कर त्या किल्ल्यावर जमा होत असतो. आणि तो एक किल्ला गेला म्हणजे 150 गावं हातातून गेली. अशी 360 किल्ले महाराजांकडे होते. म्हणजे 360 कंपनीचे ते फाउंडर आहेत, सीईओ आहेत. महाराज काय साधे नाहीये, गरिबांचा राजा ठीक आहे तेवढा, पण माझ्या राजाने एवढा श्रीमंत माणूस या जगात नाही हो कुठेच. हे 360 किल्ले म्हणजे 360 कंपन्या आहेत महाराजांच्या, हे लक्षात घ्या तुम्ही पहिल्यांदा. नंतर कधीतरी पुन्हा बोलवलं तर मी तुम्हाला किल्ल्याचं ऍडमिनिस्ट्रेशन समजून सांगेल, आता वेळ नाही तेवढा. सॉरी परत मागे या. शिवाजी महाराजांचं ऍडमिनिस्ट्रेशन किती जबरदस्त होतं हे आपल्यापर्यंत पोहोचवणारं ह्या भारतातल्या युगातलं, मध्ययुगातलं सर्वात एक जबरदस्त व्यक्तिमत्व होऊन गेलं ते म्हणजे रामचंद्रपंत आमात्य. आणि कुठले माहितीये? आपल्या कोल्हापूरचे, आपल्या बावड्याचे. त्यांच्यासाठी एकदम जोरदार टाळ्या. काय झालं माहितीये का? आपल्याला संताची माहिती, आपल्याला धनाची माहिती आहे, पण त्या संताची धनाची यांना हुकूम देणारे किंवा त्यांच्याकडे ते काम करून घेणारे कोण होते त्यांच्या पाठीमागे? रामचंद्रपंत आमात्य
राज्य चालवायचंय, कुणाला चालवायचंय, मग कुणाला तरी पॉवर ऑफ अटर्नी देणं गरजेचं आहे ना. मग ती पॉवर ऑफ अटर्नी रामचंद्र पंत अमात्यांना दिल्यात. 7-8 वर्ष राजा नाही, राजधानी नाही ते महाराष्ट्रामध्ये. कोण कुठं औरंगजेबासारखा जबरदस्त शत्रू इथं पडलाय. संभाजी महाराजांचं आज तिथं त्यांनी जबरदस्त प्रमाणे आज तिथं हत्या केलेली आहे त्यांनी. आणि या साम्राज्याचं धुळकांत करायला निघालाय. 5 लाख सैन्य, कोटीचा खजिना सगळं घेऊन आलाय तो महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात गिळंकृत करायला बसलाय. पण हे माणूस फक्त तिथं उभं राहिलेले की. आणि हे कोण आहेत माहितीये तुम्हाला? शिवाजी महाराजांनी निवडलेले व्यक्तिमत्व आहे. म्हणलं ना 700 किलो माती त्याच्यात एक एवढीचं सोनं निघतं, ते शिवाजी महाराजांनी हे सोनं निवडून काढलं होतं. बरं, अनेक गोष्टीत शिवाजी महाराजांनी त्यांना निरखून पारखून घेतलंय. आणि वयाच्या 22व्या वर्षी हे व्यक्तिमत्व शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये बसते. विचार करा, 22व्या वर्षी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, मेन कॅबिनेट मध्ये सगळे बसलेत. मोरपंत वेगळे बसले, नानोजी दत्त बसले, सगळे बसले. त्यात हा मुलगा 22व्या वर्षी बसतो. शिवाजी महाराजांनी चुनूक ओळखली होती याची, पुढे जाऊन हा पोरगा काहीतरी वेगळं करेल, बाबापेक्षा आजोबापेक्षा उंच काम करणारे काहीतरी. निळोपंत डबीर त्यांना म्हणलं जातं सोनपंत डबीर आणि निळोपंतांचा मुलगा सोनपंत डबीरांचे हे नातू. सोनपंत डबीर, डबीर म्हणजे काय? परराष्ट्रीय मंत्री. हे जबरदस्त त्यांच्या घरात जन्मलेले आहेत. आणि एक जबरदस्त विषय त्यांनी केलाय, शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांनी कारभार पाहिलेला आहे. शिवाजी महाराजांना जवळ न पाहिलेले सगळे शिवाजी महाराजांचं चालणं, बोलणं, निर्णय क्षमता, त्यांचं धाडस, त्यांचं अर्थकारण, त्यांचं समाजकारण, स्त्री दाक्षिणात्यपणा, आरमाराची लढाई, हे सगळं त्यांनी कॅबिनेट गुप्त याच्यामध्ये पाहिलेले आहेत की हे कसे ऍडमिनिस्ट्रेट करतात शिवाजी महाराज. आणि ते मुलगा त्यातनं घडत गेलेला आहे. शिवाजी महाराज दुर्दैवाने निघून गेले. बरेच जण म्हणतात शिवाजी महाराज निघून गेले, एवढं नुकसान. अहो, नुकसान नाही, जगात सगळ्यात मोठं नुकसान झालं असेल ना तर आपलं नुकसान झालेले. भारताचं सगळ्यात मोठं नुकसान झालेले शिवाजी महाराज गेले. कुठल्या एका कुटुंबाचं नाही, कारण महाराज हा कुणा एकाचे नसतात, एका वेळेस ते सांध्यांचे असतात असं म्हणलं जातं. बरोबर, ते शिवाजी महाराज गेले, त्याच्यानंतर संभाजी महाराज उभे राहिलेले. संभाजी महाराजांचा तो काळ त्यांनी पाहिलेला आहे. जिथं शिवाजी महाराजांचा वैभवाचा काळ पाहिलेला आहे, तर संभाजी महाराजांचा त्यांनी स्ट्रगलचा काळ बघितलेला आहे, कारण औरंगजेब खाली उतरलेला आहे. संभाजी महाराज गेल्यानंतर राजाराम महाराज उभे राहतात. राजाराम महाराजांना जिंजीला जावं लागते. 9 वर्ष 8 वर्ष महाराष्ट्र उदास पडलेला आहे, कोणी नाही येते. त्यावेळेस रामचंद्र पंत अमात्यांनी महाराष्ट्र सांभाळलेला आहे, ते शिवाजी महाराजांच्या विचारांवर सांभाळलेला आहे. तिथनं पुढे राजाराम महाराज आल्यानंतर ताराराणी महासाहेब आहेत. ताराराणी महासाहेबांच्या वेळेस त्यांनी राज्य पाहिलेले. ताराराणींचा मुलगा शिवाजी, दुसरे शिवाजी महाराज, त्यांचा कार्यकाळ पाहिलेला आहे. त्याच्यानंतर त्यांचे सावत्र भाऊ संभाजी, दुसरे संभाजी महाराज यांचाही कार्यकाळ पाहिला आहे. 5 छत्रपतींचा कार्यकाळ ह्या व्यक्तिमत्वाने पाहिलेला आहे. आणि त्यातून त्यांची जी नजर उभी राहिलेली, त्यांचे जे तयार झालेले आहेत आतमध्ये, आणि त्या संभाजी, दुसरे संभाजी महाराजांनी ते ओळखलंय. आणि त्यांनी त्यांना विनंती केली की पंत काका, तुम्ही आता आयुष्यभर तुम्ही जे पाहिलंय आणि ते थोरले महाराज कसे होते हे आम्हाला तुम्ही समजून सांगा, तुम्ही त्यांच्यावर काहीतरी लिहा. आणि त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी त्यावेळेस एक ग्रंथ लिहिलेला आहे. आणि तो ग्रंथ त्याचं नाव ठेवलेले आज्ञापत्र. म्हणजे कुणाचं? शिवाजी महाराजांच्या नावाने मी आज्ञापत्र लिहितोय. माझा राजा कसा होता, त्यांनी कसं डेव्हलप केले स्वराज्य, येणाऱ्या काळात तरुणांनी कसं त्यातनं प्रेरणा घेतली पाहिजे, त्यावेळेस ते रामचंद्र पंत अमात्य आज्ञापत्र नावाचा ग्रंथ निर्माण केलेला आहे. पण असं म्हणलं जातं भगवद्गीता जेवढी पुण्यात पवित्र आहे ना आपल्यासाठी, तेवढीच मराठा साम्राज्याची भगवद्गीता म्हणून जर कुणाकडे पाहायचं असेल तर ते पाहावं लागतं आज्ञापत्रांकडे. त्यामुळं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आणि त्यांना का सांगावं लागतं. दुर्दैव असे आहेत ना, बरेच आज्ञापत्र माहिती आहेत, पण ते आज्ञापत्र कोणी लिहिली, का लिहिली, त्याच्या पाठीमागचं कारण काय हे कोणी समजून घेत नाही. रामचंद्र पंत अमात्य कधीही लक्षात घ्या, थोडंसं नेटवर गेलात पुढं, त्यानंतर तुम्ही जाणून घ्या की व्यक्तिमत्व काय होतं, कसं होतं. आणि बघा, तेही व्यक्तिमत्व आज 1716च्या दरम्यान आज ते निधन पावले, पण ते आज्ञापत्र मृत्यूच्या पूर्वी 1-1.5 वर्ष लिहून ठेवले त्यांनी. त्यामुळे आज आपल्याला महाराज खूप चांगल्या प्रकारे समजतात. बरं, आणि हा विषय आहे म्हणून आज्ञापत्राचं मी बोललो. नेक्स्ट सर, हे समाजकारण. मी तुम्हाला म्हणलं महाराजांनी काय केलं 26 वर्षात, तर हे समाजकारण. समाजकारणामध्ये काय येतं की सर्व काळ अत्यंत सावध असावे. प्रत्येक तरुणाला, प्रत्येक नेतृत्वाला महाराजांनी ना एक संदेश दिलेला आहे. त्यातला एक अर्थ जरी समजून घेतला ना, तुमच्या आयुष्याचं सोनं होणार. लक्षात घ्या,
कारण असं म्हणलं जातं ना, ज्ञानोबा माऊली म्हणतात की मंथुनी नवनीता ऐसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडू मार्ग. हरिपाठातली ओवी काय आहे त्याच्यामध्ये की मंथुनी नवनीता, आम्ही भरपूर ताक घुसळलंय आणि लोणी तुमच्या पुढे ठेवलंय, तुमचं काम आहे फक्त ते चाखायचं, बाकी काय करू नको, नवीन उद्योग करायला जाऊ नको. तसा प्रकारे हा ते आता सगळं करून ठेवलंय, फक्त वापर कर त्याचा. आणि ते केलंय की सर्व काळ अत्यंत सावध असावे. कशासाठी? ज्यांना लिडरशिप करायचे त्यांनी लक्षात ठेवायचं, किंवा जे लिडर आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं, सर्व काळ अत्यंत सावध असावे. म्हणजे काय? माझ्यावर जे मी कृत्य करतोय, मी जे वावरतोय, जे मला भविष्यात करायचंय, त्यासाठी आधी मी स्वतः सावध राहिलं पाहिजे. आलं का लक्षात? अलर्टनेस ज्याला म्हणतात, अलर्टनेस माझ्यात असला पाहिजे. कारण माझ्याकडे मी एकटा नाहीये. जसं शिवाजी महाराजांबद्दल बोललं जातं, लाख मेलं तरी चालतील राज, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. लाखाचा पोशिंदा म्हणजे काय? माझ्यावर माझं कुटुंब नाही, आता लाख लोक माझ्यावर डिपेंड आहेत. तसं तुम्ही कंपनीचे जेव्हा मालक असाल किंवा भविष्यामध्ये तुम्ही खूप मोठे असाल, अशा युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही काम करसाल, त्यावेळेस लक्षात ठेवायचं की तुमच्यावर खूप सारे डिपेंड आहेत, तुमच्या पाठीमागे खूप सारे कामं करणार आहेत. त्यामुळे आपण कुठं वागतोय, कुठं बोलतोय, कुठं बसतोय, काय खातोय, कोणासोबत वावरतोय, हे खूप महत्वाचं आहे. ब्रँड असा होत नसतो बरं. असं म्हणलं जातं, डोंट टेल मी हु आर यू, जस्ट टेल मी युअर कंपनी देन आय टोल्ड हु आर यू. हे लक्षात घ्या, तुम्ही कुणाच्या सोबत राहताय हे खूप महत्वाचं आहे. तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं की मन काय तुकोबा सांगतात देत आपल्याला, तिथे खूप सुंदर वाक्य दिलं की बैसता संतांच्या सांगती कळो तिथे कमळापती, बैसता चोरांच्या सांगती चिंदी पाहुणी या म्हणत हवे. तुमच्या चांगल्या लोकांच्यात बसला तर भगवान कळतील तुम्हाला, नाहीतर तुम्हाला चिंदी पडली तरी ती चोरीशी वाटेल. हे खूप महत्वाचं आहे, अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे. त्याच्यावर खूप जबरदस्त बोलताय. नेक्स्ट, व्यसनात गुंतू नये. हे लोकांना कळत नाही हो आजकाल. लोक आहेत ना, आजकाल फॅशन झाली आहे. म्हणजे सिगरेट बिगरेट आहे ना, आता पोरं तर सोडा, पोरी पण वाढायला लागलेत. पांढरप्री मागं जातात, एक मस्त मध्ये बॉयफ्रेंड एक आणि गर्लफ्रेंड दोघं जण मिळून सिगरेट वाढतात. आमच्या वेळेस आम्ही एका कपात दोघं चहा प्यायचो. आता व्याख्या बदलली, आता एका सिगरेट मध्ये दोघं पितात. आम्ही म्हणलं हा काय प्रकार आहे बाबांना? अरे व्यसनांपासून दूर राहणं का गरजेचं? शिवाजी महाराज सांगतात हे का गरजेचं आहे की बुद्धी भ्रष्ट करणारे आणि पत्नीच्या मंगळसूत्राला हात घालणारे, भान हिरावून घेणारे असलं कुठलंही व्यसन तुम्ही केलं नाही पाहिजे. हे जर केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये असं म्हणलं जातं, ओढोनी तंबाखू काढिले जो धूर, बुडिले ते घर तिनी पापे. तुमचं बुडणारच आहे. तुम्ही किती कर्तृत्व आहात, काय आहात, हे सगळं एक ना एक दिवशी बुडणार आहे. का? तर तुम्ही त्या व्यसनाच्या आहारी जाणार आहे. त्या स्टेप्स खूप महत्वाच्या असतात. पहिली फॅशन म्हणून करतो, नंतर ऍडिक्शन म्हणून होतं, नंतर त्याच्यावर डिपेंडन्सी येते आपली. हे खूप वेगळे विषय बोलण्यासारखे, पण थोडं समजून घ्यायचं. मला माहिती आहे तुम्ही हुशार आहात, कोल्हापूरचे लोक आहात आणि इथे जास्त पाहता येईल. सेवकांसमोर वर्तणूक, स्पेशली जे मोठ्या लेवलला काम करतात ना, त्यांच्यासाठी खूप गरजेची गोष्ट आहे की आपण ज्या क्षेत्रात काम करतो, आजूबाजूला जी लोक वावरत असतात ना, त्या लोकांसमोर तुमची वागणूक कशी पाहिजे, वावरणं कसं पाहिजे, बोलणं कसं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये की हा कामगार किंवा हा सेवक आज आपल्याकडे आहे, उद्या आपल्याकडे राहील माहीत नाही. मग त्याला तुम्ही किती गुपित सांगणार? आर्थिक असेल, कौटुंबिक असेल, भावनिक असेल, त्याच्यासोबत फारशी चर्चा त्या गोष्टी करायची नसते. कारण आपण नेते आहोत, आपल्या अडचणी आपल्याकडे. तो काय आपल्याकडे आयुष्यभर काय बॉन्ड घेऊन आलेला नाहीये की मी तुमच्याकडे राहणार आहे. तो आज जाऊन दुसरीकडे जाणार आहे, दुसरीकडे जाऊन तो चाड्या चपाट्या करणार आहे आणि तोच पुढे जाऊन आपला मोठा दुश्मन घडणार आहे. आलं लक्षात? असं म्हणतात ना, सक्का मित्र पक्का वैरी, तसला प्रकार होणार तो. त्यामुळे काय सेवकांसमोर जे असेल वर्तणूक अतिशय सभ्य आणि शांत ठेवायची. जे काय प्रश्न आहेत कामापुरतं त्याच्याशी बोला, जेवढ्या त्याच्या कुटुंबाच्या काय अडचणी असतील त्याच्यापुरतं बोला, आणि आपले कुठले गुपित सिक्रेट्स कुणाला सांगू नका. शिवाजी महाराजांचं हे कार्य बघा त्या काळात घेऊन ठेवलंय. रामचंद्र पंत आम्हाला त्यांनी की महाराज कसे होते, सेवकांसमोर वागणूक त्यांची कशी होती, मनात काय चाललंय कुणाला कळून देत होते महाराज. म्हणून महाराज कधी कुणाला सापडले नाही. 350 वर्ष होऊन गेले. सुरतवरून आपलं आग्र्यावरून कुठल्या रस्त्याने सुटून आले हेच अजून माहिती नाही कुणाला. 350 वर्ष झाले शोधतात येत अजून लोक. हे महाराजांचं नेचर होतं. हे करायचं एक, दाखवायचं दुसरं. असं कोणी एक चाकर जामिनाविरहित न ठेवावा. आता हे तुमच्या अभ्यासाचे विषय बरं का, तुम्ही आता नेतृत्व करणार आहात, भविष्य काळामध्ये तुम्ही लीडर होणार आहात, ही खूप गरजेची आहेत आपल्यासाठी. लक्षात ठेवायचं की कोणी एक चाकर जामिनाविरहित न ठेवायचा. अर्थ काय महाराजांनी सांगितलंय की कुणावर डायरेक्ट विश्वास ठेवू नका. मला हे साम्राज्य उभं करायचं, स्वराज्य उभं करायचं, माझा एक मावळा आहे ना, आज 100 लोकांच्या पेक्षा भारी असला पाहिजे.
तो आहे ना मुंडकं उडलं तरी लढत बसतोय. असं म्हणलं जातं ना की घोरपडीला दोर लावणी, पहाड दुर्गट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंधडाने लढलेले, बाप असेकडे काळ आमचा कीर्त गाजली दिगंतरी, रणफंदीची चातण आमची कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. असा एक एक मावळा, एक एक मावळा बिंदास टाळ्या वाजवतो, तुम्ही थांबू नका. होत जाईल. सगळ्यात महाराजांसाठी वाजवायच्यात. मी जे सांगेल ना की लगेच महाराजांकडे पाहायचंय, परत इकडे पाहायचंय आणि नंतर स्वतःकडे पाहायचंय. त्याला इन्साइट्स म्हणतात. आत्मड डोकवणे मी किती तेवढं कुठेही मी लक्ष घे. कोणी एक चापट जामीन इंग्रजीला ठेवावा. ज्या माणसावर विश्वास ठेवायचा की जो माणूस कामाला आपल्याकडे येणार आहे, तो माणसाचा जामीन कोण आहे, तो जामीन तरी तेवढा लायकीचा आहे का, नाही तर हा पण जायचा आणि तो पण जायचा, अशी विद्येशी होतात बऱ्याच ठिकाणी. तर हे गोष्टी असा त्या व्यवहारात समजतील तुम्हाला. पण कुणावर डायरेक्ट विश्वास न ठेवता तो कुणाकडनं आलाय, रेफरन्सने आलाय, तो रेफरन्स आहे का, व्यवस्थित आहे का, येणाऱ्या काळामध्ये हे लक्षात तुम्हाला ठेवायचं. नेक्स्ट सर, हे राजधर्म पालन. आता मी समाजकारण सांगितलं, आता राजधर्म पालन सांगतो. आणि राजधर्म पालन सांगण्यासाठी थोडं पाणी पितो. राजधर्म पालन आहे ही शिवाजी महाराजांची अस्सल पत्र आजही उपलब्ध आहे. ही आज्ञापत्रात नसून शिवाजी महाराजांनी स्वतः लिहिलेली ती पत्र अनेक ठिकाणी आढळतात. त्यातलं पत्र आणलेली की शेकोटी वात दिवा विजवून झोपावे. त्याचा कार्यकाळ काय बघा, इसवी सन 9 मे 1674. हा कुठला कार्यकाळ आहे कोण सांगू शकेल? 9 मे 1674 राज्याभिषेक. त्यासाठी डोळ्यात जोरात काय कार्यकाळाचा अभ्यास होणं गरजेचं की करवालेले शिवाजी महाराजांनी 9 मे आणि राज्याभिषेक कधी झालाय 6 जूनला. म्हणजे एक महिनाभर अगोदर महाराज लिहितात. त्यांचं लक्ष कुठे? चिपळूणच्या दळवटने, कोकणातलं शेवटचं गाव येते तिथे त्यांचं महाराजांचं लक्ष आहे. मी रायगडावर बसलोय पण माझं लक्ष कुठे? डायरेक्ट कोकणामध्ये. माझं कसं चाललं असेल तिकडं, माझं सिंहासन कसं बनवायचंय, मला काय करायचंय, ढोल ताशे वाजवायचे का, इकडं कीर्तनकार ठेवू, ह्याच्यात नाही अडकले ते. त्यांचं लक्ष कुठे? माझी छावणी कुठं पडली, तिथं काय काम चाललं असेल, तिथं किती जपलं पाहिजे माझं. हे बघा नेतृत्व कसं असतं ते. एका वेळेस किती ठिकाणी तिथं लक्ष ठेवायचं असतं, कुठं आपल्याला जास्तीत जास्त लक्ष ठेवावं लागेल हे काम करणं गरजेचं आहे. आपलं काय होतं, आपण घराच्या बाहेर पडलो ना, आईकडे कधी फोन करत नाही, बापाला कधी फोन करत नाही, SMS करत नाही. त्याचा फोन आल्या म्हणतो हा येतो ना राव, काय 4 वेळा फोन करतो. अरे बाबा तुझी काळजी म्हणून करतात ना, तू अजून तेवढा लायकीचा नाही झाला, अजून तुला तेवढंच कळत नाही म्हणून तुला मी आम्ही फोन करतो. हे लक्षात ठेवायचं. आपण तेवढंच घेतलं तरी पण झालं. तर शेकोटी वाद दिवा विजून झोपावे. त्यावेळेस आपली छावणी तिथे पडली होती आणि त्या छावणीमध्ये अनेक लोक होती. शिवाजी महाराजांनी एप्रिल महिन्यामध्ये त्यांना सगळं अन्नधान्य वाटून दिलं होतं की बाबा घोडदळाला एवढं, पायदळाला एवढं, तुम्हाला किती साधन लागेल, कसं लागेल, शस्त्र किती, अन्नधान्य किती लागेल. आणि नंतर शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की बरंच अन्नधान्य हे आधीच संपवलेलं आहे. त्यावेळेस शिवाजी महाराजांचे पत्र लिहिले ना किती खतरनाक लिहिलेले की मी जो दानागोटा तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही असाच येडा वाकडा वापरसाल आणि तुम्ही संपून टाकसाल सगळं आणि नंतर तुम्ही उपासमारी करायला लागसाल. उपासमारी केल्यानंतर तुमच्याकडे काय होईल की तुम्ही आजूबाजूला जासाल, गावागावामध्ये जासाल आणि गावामध्ये गेल्यानंतर तुम्ही बळजुबरी करसाल, धान्य त्यांच्याकडनं आणसाल, आज तिथले तुमचे चारा त्यांचा उचलून घेऊन येसाल, त्यांच्या बळजुबरी करसाल आणि नंतर रयतेला वाटेल याच्यापेक्षा मोगल चांगले होते ना, हे तर आमचेच म्हणून आम्हालाच लुटायला लागलेले. ते शिवाजी महाराज सांगितलं तसं काही करू नका आणि एक काम करा, झोपताना शेकोटी वात दिवा विजवून झोपावे. म्हणजे एक वडील आपल्याला सांगत असतात किंवा आई सांगत असते ना लेकराला आपल्या की कसं वागलं पाहिजे, तसं शिवाजी महाराज रयतेला सांगतात की का तर एखाद्या रात्रीमध्ये एखादा उंदीर येईल, ती तहानेरी तो व्याकुळ असेल, ती वाघ तो घेईल आणि तो सैरावैरा पडेल, एका गंजीत घुसेल आणि त्या गंजीत घुसल्यानंतर गंज माहिती ना तुम्हाला, ती गंज पेड घेईल आणि ती गंज पेड घेतल्यानं सगळा दाना गोटा जळून जाईल, पागा जळून जाईल, माझे घोडे मरतील आणि हे सगळं कशामुळे होईल तर एखाद्या छोट्याशा त्या वातेमुळं. त्यामुळे तुम्हाला काम काय करायचंय की ती वात पहिल्यांदा विझरून झोपायचंय. म्हणजे थोडक्यात काय की मोठं गोष्ट छोटी डोंगरा एवढी ज्याला म्हणलं जातं, मोठा पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम होणार आहे त्याच्या आधीच आपण तिथं सावध राहायला पाहिजे. त्याला बोललं होतं अलर्टनेस. मी म्हणते तुम्हाला पुढचं आहे रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये. 1676चं ते पत्र आहे राज्याभिषेक झाल्यानंतर. हे एवढं जबरदस्त आहे ना, मी नेहमी सांगतो हे वाक्य आहे ना, मामलेदार कचेरीच्या बाहेर लिहिलं पाहिजे मोठ्या अक्षरात. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावलं की आता भाजी गायब पण माणूस सगळंच गायब करतात. हा
भ्रष्टाचाराच्या आणि अराजकतेच्या पार्श्वभूमीवर हे वाक्य 100 ग्रंथांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. रयतेच्या भाज्या देवाला हात लावणे. ही रयत माझी आहे, हे लक्षात घ्या. ही रयतेच्या एका भाजीच्या देठाला जरी तुम्ही हात लावला ना तर साहेब तुमच्यावर नाराज होतील. आणि मग त्याच्यानंतर जो काय तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जो त्रास सहन करावा लागेल, दंड सहन करावा लागेल, शिक्षा सहन करावा लागेल, याचे जबाबदार तुम्ही तुमचे असाल. ही महाराजांचे शब्द येतो की रयतेला किती जपावं एखाद्या माणसाने, म्हणून ते जाणता राजा आहे. एका जोरदार टाळ्या आमच्या गाडीवर. सेवकाधीन होऊन राहू नये हा कार्यकाळ आहे बघा. आत्ताच्या बऱ्याच लोकांचा इन्स्टिट्यूट असतील, कंपन्या असतील, हा प्रॉब्लेम आहे. एखादं काम त्याला दिलं ना की त्याच्यावर डिपेंड राहतात. हे तू कधी करणार होता, तू केलंच नाही का अजून? अरे हो, तो करेल तेव्हा करेल, पण सेवकाधीन होऊन राहू नये. सेवकाधीन काम त्याला दिलंच पाहिजे, त्यांच्यावर विश्वास एका ट्रस्ट एका ठेवलाच पाहिजे, पण डिपेंडन्सी नको त्याच्यावर. त्याने नाही केलं ना त्या वेळेत तर मला तिथे काम करावं लागणार आहे आणि ते काम पूर्णत्वाकडे न्यावं लागणार आहे. विनाकारण त्याच्यावर जर डिपेंड राहिलो ना तर त्याचंही काम तो करणार नाही, आपलंही काम खोळंबून राहतं. आपल्याला जर का आपला ब्रँड बनायचे, कंपनी पुढे न्यायची, आपल्याला पुढे जायचं असेल तर कधीही कुणावर डिपेंड राहू नका. कुणी नोट्स दिल्या नाही दिल्या त्यानंतरची गोष्ट आहे. माझं मला शोधावं लागेल, नवीन पर्याय मला शोधावे लागतील. हे खूप महत्वाचं आहे. सेवकाधन किती राहावं त्याचं एक उदाहरण महाराजांनी तिथं दिलेले की तुम्ही नाही केलं तरी मला ते करावं लागणार आहे आणि तुमचा पर्याय मी लगेच शोधणार आहे. ही महाराजांची जरब आहे तिथं जबरदस्त. तुला वेळेत काम दिलं ना तर ते वेळेतच झालं पाहिजे, पण तुझ्यावर डिपेंडन्स माझी नाहीये. मी ते काम करू शकतो. शाहिस्ते खानाला स्वतः घुसले, अफजल खानाकडे स्वतः घुसले, सेवकांना पाठवलं नाही त्यांनी. त्याला माहिती होतं आधी मला सिद्ध करावं लागेल, मला पायवाटा निर्माण करावे लागतील आणि माझ्या पाठीमागे जी लोक येणार आहेत त्यांना जेव्हा कळेल की असं काम करायचं असतं त्यावेळेस त्यांचं स्फुल्लिंग भेटेल आणि पुढच्या काळामध्ये ते आपल्याप्रमाणे काम करू शकतील. हे महाराजांनी दाखवून ठेवले. सेवकाधीन पुढं झालं. अर्थकारण, हे अर्थकारण मी पण तुम्हाला बोललं ना आयुष्यामध्ये बाबांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज कुठेच पळून जाणार नाही, गड किल्ले कुठे पळून जाणार नाहीये, महाराष्ट्र कुठे पळून जाणार नाहीये, पण काळ पुढे सरकतोय हे लक्षात ठेवा. आता तुमच्या पुढे ना अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब, इंग्रज अशी मोठी संकट नाहीयेत मित्रांनो. आता तुम्हाला कोणी गोळ्या घालणार नाहीये किंवा तुमचं कोणी घरदार सुटायला येणार नाहीये. आता तुमच्या पुढे सगळ्यात मोठे बॅरेक्स काय, दुश्मन काय की माझं करिअर मला कसं चांगलं उंचवता येईल आणि माझ्या घराचं अर्थकारण कसं चांगलं करता येईल हे लक्षात ठेवा. आधी अर्थकारण करा, नंतर भरपूर समाजकारण करू आपण. नाही तर आता मी चाललोय गड साफ करायला चाललोय, उद्या कुठं चाललाय तर बाबा इकडे झेंडे लावायला चालतोय, इकडे कुठं चाललाय ते याचा झेंडा गिरवायला चाललोय, काही गरज नाही बाबा. आधी घरातलं बघ. आमच्याकडे बरेच कार्यकर्ते असे हे मोठे मोठे फ्लेक्स 30 फूट 40 फूट एकदम हे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा अध्यक्ष राहुल नलावडे रायबा हे ते खाली येणार आणि नंतर ती शिवजयंती संपली की ते फ्लेक्स काढायचा आणि गळतही घर त्याच्यावर नेऊन टाकायचा. तेव्हा महाराज जर खाली येतील पहिले तर उलट्या भाल्यानी आपल्यालाच फटकलं. अरे भाऊ असा मावळा नको मला. आधी तू अर्थकारण सांभाळ, घर मजबूत कर, स्वतः चांगला हो, नंतर माझं काम कर. तुझ्यापासून माझं काय काम राहिलं नाहीये. हे अर्थकारण खूप गरजेचं असतं. एक सुंदर वाक्य त्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाला ज्यावेळेस तो बसला होता लाल महालामध्ये 1664ला त्यावेळेस शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे. त्यांनी राजगडावर अशी सभा भरवलेली आहे आणि त्या सभेत ते सगळ्या आपल्या मंत्र्यांना समजून सांगतात की आपलं अर्थकारण सध्याला बंद पडलेले. अर्थकारण कारण औरंगजेबाने सगळीच्या सगळीकडे पूर्ण असावी शाहिस्ते खानाने पूर्ण काबीज केलेले. पुण्याचा असेल किंवा 12 मावळामध्ये त्यांचे चौकी पहारे लावलेले आणि ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे अर्थकारण थांबले. पण अर्थकारण किती गरजेचं आहे हे त्यांना समजून सांगताना महाराज सांगतायत कुलम शीलम वयोविद्या पौरुषोत्तम सत्यवादित्व गुणनताच्च गांभीर्य मतार्थ देव प्रजाहितम. कुल शील वय विद्या पौरुषोत्तम सत्यवादित्व गुणत्व गांभीर्य हे केवळ पैशाने प्राप्त होत असते. ज्याला मोठं राज्य उभं करायचंय त्याला सैन्य बळाची गरज आहे, ज्याला सैन्य बळाची गरज आहे त्याला अर्थबळाची गरज असते. अर्थहीन माणूस जिवंत असून नसल्यासारखा असतो. त्याच्या शब्दाला फारसी कोणी किंमत देत नाही. तो आपला देव देश धर्म याचं रक्षण करण्यासाठी दुबळा ठरतो आणि हे आपल्याला करून द्यायचं नाहीये. म्हणून ज्याप्रमाणे पृथ्वीराजा म्हणजे कोण, तो पृथ्वीराजा म्हणजे ज्यांनी पृथ्वी जिंकली होती अख्खी आणि सगळा एकत्रित जमवलं होतं सगळीकडनं महसूल. तसा ज्याप्रमाणे पृथ्वीराजाने पृथ्वी पिळून दूध काढले तद्वत हा शिवाजी राजा सर्व प्रांतातील पैसा ह्या स्वराज्यात आणेल आणि ह्या स्वराज्याचं सुराज्य बनवेल. हे महाराज राजगडाचा
अभ्यास माझा आई सरांना सांगितलं गेले 6 वर्ष त्याच्यावर अभ्यास करतो तरी मला एक सापडलं, म्हणून मी तुम्हाला सांगून मोकळं झालं की अर्थकारण खूप महत्वाचं असतं आपल्या आयुष्यामध्ये. खजाना म्हणजे राज्याचे जीवन. महाराज सांगतायत की खजाना खूप मजबूत ठेवणं गरजेचं आहे. कधी काही अडचण निर्माण झाली तर तुमचे रिझर्व्ह फंड्स हे तुमच्या कामाला येतात. मित्रमंडळी नंतर आलं का लक्षात, पहिले रिझर्व्ह फंड्स तुमच्या कामाला येतात. माझी आई आजारी पडली तर मला पहिल्यांदा माझी एफडी आली पाहिजे, ते रिझर्व्ह फंड्स ठेवता आले पाहिजेत. काकाला मामाला तात्याला फोन करून काय होत नाही, त्यापेक्षा आधी माझं रिझर्व्ह फंड्स माझे तयार व्हायला पाहिजेत. खजाना ज्याला म्हणलं जातं हे काय आपले सक्षम ठेवले पाहिजेत, सुदृढ ठेवले पाहिजेत. काही संकटाला ते आपण बरंच काय करू शकतो. सावकार म्हणजे राज्याची व राजशीची शोभा. सावकार म्हणजे सावकार नाही बरं, सावकार म्हणजे व्यापारी. व्यापाऱ्यांना तुम्ही जास्तीत जास्त जपलं पाहिजे आणि जपून त्यांना जास्तीत संरक्षण दिलं पाहिजे. कारण त्यांनी जर चांगला व्यापार केला तर आपलं राज्य हे श्रीमंत बनणार आहे. त्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे जपायचं आहे आपल्याला. आणि विदेशी सावकारांचे येणे जाणे ठेवावे. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराज सांगतात की इंटरनॅशनल व्यापार करा, तुम्ही थांबू नका इथे, इंटरनॅशनल व्यापार करा. आणि इंटरनॅशनल व्यापार करताना तुम्ही आज डोक्यात ठेवायचे की माझा व्यापार मला कुठे करायचा आहे. हे तुम्ही ठेवा की तुम्ही फक्त कोल्हापूर आहे, पुणे आहे, महाराष्ट्र आहे नाही, हे विश्वची माझे जग तुकोबारायांनी सांगून ठेवलेले. हे विश्वच मी कुठेही जाऊ शकतो. यासाठी करण करायचं की विदेशी सावकारांचे येणे जाणे ठेवावे. म्हणजे अनेक चांगल्या लोकांशी व्यापाऱ्यांशी तुमचं बोलणं झालं पाहिजे आणि त्यातनं बरंच ज्ञान तुम्हाला मिळतं. नेक्स्ट माझ्याकडे किती पाच झाले काय प्रश्न? 10 मिनिट आहे, 5 मिनिट आहे. नाही विचारून घेतलं नाही तर आमचं घोड्या बसली की आवड काम. हा ठीक आहे, हे झालं ना, पुढे या. हा जाऊ द्या पुढे. नको आपल्याला. हा धर्मकारण. अंधश्रद्धेला बऱ्याच लोकांना धर्मकारण समजत नाही. महाराजांचं धर्मकारण म्हणजे अफजल खान फाडला शाहिस्तेखान म्हणजे धर्माचं युद्ध नव्हतं. पहिल्यांदा हे राज्याचं युद्ध होतं, हे लक्षात ठेवायचं. शिवाजी महाराज आहेत ना धर्माभिमानी होते पण धर्मांध नव्हते. औरंगजेब हा धर्मांध होता पण धर्माभिमानी नव्हता. शिवाजी महाराजांनी काय कुठल्याही जाती धर्माचा कधीच अपमान केलेला नाही. पुराण असेल, जी लोक असतील त्यांना आपल्याकडे त्यांनी आणलेलं आहे, त्यांच्याकडे त्यांनी माया दाखवली. जे काम स्वराज्यासाठी जो झडतो ना तो माझा मावळा. ते कोणी असा नका त्या गोष्टींमध्ये, मग त्यात सगळेच येतात त्या गोष्टीमध्ये. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की अंधश्रद्धेला पायबंद. महाराजांनी सांगितलं माझं स्वराज्य जिथं आहे ना तिथं अंधश्रद्धा नकोय मला. ते जोगी फकीर कोंबडा काप बकरी काप आणि तुला मसोबा पावल असलं मला नकोय माझ्या स्वराज्यामध्ये. इथं जिथं जिथं माझ्या जनतेला फसवलं जाईल अशा ठिकाणी त्याला पायबंद घालायचा आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना पत्र दिलेत महाराजांनी की जिथं हे होण्याचं शक्यता नाही पण झालं तर पहिल्यांदा त्याला पकडून आणा, त्याला फटके द्या चांगले जोरदार आणि त्याला राज्यातनं बाहेर हाकलून द्या. त्यांना फारसं राज्यात ठेवू नका. कारण माझी जनता ही अजून शांत अशिक्षित नसली तरी थोडी प्रामाणिक आहे आणि भोळी आहे. ती लगेच त्याच्यावर विश्वास ठेवते. सेकंड, कितीही विशेष सेवा केली तरी भूमी इनाम देऊ नये. हे महत्वाचं आहे की भूमी आहे. मी छत्रपती झालेलो आहे. छत्रपती म्हणजे ह्या भूमीचा मालक आहे. भूमीसंग माझं लग्न लागले आणि मी तिचं रक्षण करण्यासाठी छत्र धारण केलेलं आहे, तो मी छत्रपती. छत्रपतीची व्याख्या अशी असते. आणि ही छत्रपती ज्यावेळेस होतात त्यावेळेस भूमी इनाम कुणाला देऊ नये. कितीतरी चांगलं काम करू द्या, भूमी इनाम द्यायचे नाही. भूमी इनाम देत बसलो हळूहळू स्वराज्य संपून जाईल. मग त्यावेळेस स्वराज्य म्हणावे तरी कशास. मग त्यावेळेस काय करायचं, त्याला थोडा इन्सेंटिव्ह द्या, त्याला चांगला एक वेळ बक्षीस द्या. पगारही वाढू नका त्याचा, कारण तो पगार एकटाच काम करणार असतो, त्याच्याबरोबर 100 लोक काम करणारे असतात. सगळ्यांच्या अपेक्षा जागृत होतात. त्याला इन्सेंटिव्ह द्या, त्याला पगार द्या, त्याला म्हणजे चांगला छानपैकी त्याचा सत्कार करा. ह्या सगळ्या गोष्टी करा पण इनाम देऊ नये. दुसरा, संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग हे खूप महत्वाचं आहे आपल्याला. कारण गडकोट आपली जान आहे. कारण महाराजांनी लिहून ठेवलं होतं त्यावेळेस की महाराजांना विचारलं की किती तुमचं कुठं थांबायचंय महाराज आपल्याला, हे गड किल्ले तुम्ही किती जाऊन किती दिवस घेणार आहात तुम्ही, आणि सगळा खर्च तर तुम्ही त्या गड किल्ल्यांवरच करताय. शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलंय हजरती 360 किल्ले आहेत. उद्या खासा आलमगीर दख्खनेत उतरेल त्यावेळेस माझा एक एक दुर्ग एक एक वरूस लढेल. आणि त्या खुद्द औरंगजेबाला हे स्वराज्य घेण्यासाठी 360 वर्ष जगावं लागेल. 360 वर्ष जगावं लागेल. बघा किती विश्वास आहे आपल्या दुर्गांवर की मला काय, माझा हा दुर्ग आहे ना, माझा एक एक दुर्ग आहे ना, एवढा खतरनाक 1 वर्ष त्याला लागेल जिंकायला. एवढे मला जबरदस्त करायचे. कारण तो उतरणार आहे आज ना उद्या आलमगीर. त्यावेळेस कोण लढणार आहे, ते किल्ले माझे लढणार आहेत. म्हणून संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग माझे रक्षक आहेत.
हे माझे खरे सेनापती आहेत आणि हे मला वाचवणार आहेत मोठ्या संकटांपासून. म्हणून महाराजांनी अनेक दुर्गांची निर्मिती केली. राजगड, रायगड आणि नंतर जिंजी. डायरेक्ट तामिळनाडू. कधी गेला भविष्यात जाऊन या. लक्षात येईल तामिळनाडूमध्ये शेवटचं टोक येते. त्यानंतर मनुष्याची परीक्षा करून सैन्यात घ्यावी. जे मी तुम्हाला बोललो की महाराजांनी सरळ सरळ सांगितलं होतं. जे रामचंद्र पंत आम्हाला ते लिहिले. व्यसनी, खुनी, चुकार, चंगी, भंगी, श्रीलंपट, खोटं बोलणारा, हे असली लोक समाज स्वतः ठेवायची नाही नोकरीला अजिबात. त्यांना बघायचं त्यांचा गुन्हा लगेच लाभ द्यायची. त्याला चल निघा म्हणायचं, थांबू नको, तुझी जागा इथं नाहीये. कारण ही लोक सगळ्यात जास्त नुकसान करतात स्वतःच आणि त्या आपल्या ज्या काय जिथं काम करत असतो आपण त्या सगळ्या संस्थेचं तो नुकसान करत असतो. अधिकारी व त्यांच्या बदल्या. आता तुम्हाला माहिती असेल बँकेचे अधिकारी 3 महिन्यांनी बदलतात किंवा मोठे पोलीस अधिकारी बदलले जातात. हे 350 वर्ष शिवाजी महाराजांनी केले. किल्लेदार आहेस तू, 4 वर्ष फक्त या किल्ल्यावर थांबायचं. आणि तू कुठला आहेस, कोल्हापूरचा आहे ना, तर तू इथं नोकरी नाही करायची, तू तिकडे कोकणात जाऊन नोकरी करायची. कोकणावाल्याला सांगितलं तू सोलापूरला जायचं, सोलापूरवाल्याला सांगणार तू कुठे दुसरीकडे जा, पुण्याकडे काम कर. का? तुझी युनिटी नाही झाली पाहिजे. तुझं काम आहे ना तेवढं तू प्रामाणिकपणे केलं पाहिजे. नाही तर तुला तिथंच दिलं की तू चालला पोरीच्या लग्नाला, पोराच्या लग्नाला, हे आजारी पडले, गड किल्ला खाली सोडून तू चालला कोकणात. असं नाही करायचं. 4 वर्षच काम करायचं. 4 वर्षांनी पुढच्या कामावर जायचं तुझं. तिकडे तुला तसं दाखवायचं शौर्य असेल किंवा तुझी बुद्धिमत्ता असेल तर. त्यानंतर सबनीसाला तसं सांगितलेलं आहे की 4-5 वर्षानंतर तुझी बदली आहे. त्यामुळे तू काय घोटाळा कुठं करू शकत नाहीस. अशा गोष्टी आहेत. कारखान्याला सांगितले 4 वर्षांनंतर तुझी बदली आहे. तू म्हणशील की मी आता सिंहगडावर बसणार आणि मी काय नाही भाऊ, 4 वर्ष राहायचं. तुझा मुक्काम पोस्ट दुसरीकडे लगेच. ह्या गोष्टी आहेत. शिवाजी महाराजांनी त्यामुळे अलर्टनेस जेवढा ठेवलेला आहे ना, त्या अनेक अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही तुमची जागा फिक्स पकडू नका. म्हणजे सिस्टीम चालू ठेवायची. मी असेल नसेल सिस्टीम चालू राहायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी महाराजांनी केलेल्या आहेत. अधिकारी झाले. जलव्यवस्थापन आहे. नेक्स्ट घ्या सर. सॉरी, जलव्यवस्थापन राहिलं महत्वाचं सगळ्यात की उदक पाहुणी गड बांधावा. महाराजांनी जे केले ना जबरदस्त. मी सांगितलं तुम्हाला 100 ग्रंथांचा अर्थ एक वाक्यात आहे. आज्ञापत्रामध्ये जे शिवाजी महाराजांनी जे करून ठेवले आज्ञापत्रामध्ये बरेच काही. तर उदक पाहुणी गड बांधावा म्हणजे पाणी असेल तिथंच किल्ला बांधायचा. उगाच किल्ला बांधल्यानंतर पाणी शोधायचं असेल तर काय उपयोगाचं नाही. किल्ला बांधवायचं सोपं नाही. 1-2 कोटी रुपये लागतात किल्ला उभा करायचा म्हणलं तर. आज आपल्याकडे 2 कोटीचा फ्लॅट आहे, नळाला पाणी नसेल तर काय उपयोग आहे? पाणी विकत घेऊन यायचं का? त्यापेक्षा म्हणतो भाऊ ते 2 कोटी नको, मला साधा फ्लॅट असेल तर चालेल पण पाणी पाहिजे त्याला. तर पाणी हे आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठं घटक आहे, आवश्यक घटक आहे. शिवाजी महाराजांनी केलंय. जल व्यवस्थापन साधं नाही. तळी उभारले, ती तळी खोदले, ती तळीचा दगडही बाजूला टाकला नाहीये. ते दगड त्यांनी दुसरीकडे वापरलाय. त्यांनी गड किल्ल्यांची डागडुजी केलेली आहे. तटबंदी त्यांनी उभारल्यात, वास्तू उभारल्यात, मंदिरं उभारल्यात. आणि एवढीशा एका ह्याच्यात 2 पक्षी मारतात आहेत महाराज. तिथे खड्डे केले, तिथे पाणी साठेल, त्यातनं जो खडक मिळेल त्यातनं मला बाकीची कामं करता येईल. बघा, एका पक्षात एका दगडात 2 पक्षी महाराजांचे. झालं सर. हे पर्यावरण आहे. गडावर हर प्रकारे झाडे वाढवावी, गडावर झाडे राखावीत. ही आहेत की जल महाराजांनी सांगितलेलं आहे. खूप महत्वाचे आहे. हे फक्त शेवटचं घेतोय सर की आंबा, फणस, सागवान इत्यादी झाडे तोडू नयेत. महाराजांचं खूप सुंदर पत्र आहे बरं का असतं की कुठलीही झाडं, आंबा, फणस अशी ही झाडं तोडू नका. कारण का? ती झाडं 1-2 वर्षांमध्ये मोठी होत नाही. ती मोठी होण्यासाठी शेकडो 100 वर्ष लागतात, अनेक वर्ष लागतात. आणि ती झाडं जर तोडली तर आपलं सगळ्यात जास्त नुकसान होईल. तर त्या शेतकऱ्याला जो त्रास होईल किंवा त्याला जे दुःख होईल ना त्यातनं शिवेशाप तुम्हाला मिळतील. आणि ते शिवेशाप मिळाल्यामुळे आपलं स्वराज्य नीट उभं राहू शकत नाही. तुम्हाला झाडं लागतील ना तर वटलेली, सुकलेली झाडं, कामातनं गेलेली झाडं तोडा. पण त्याची परवानगी आधी त्या शेतकऱ्याकडनं घ्या, त्याला योग्य मोबदला द्या आणि त्याच्या समोर ती झाडं काढा. एवढं महाराजांचं जबरदस्त एक लक्ष लहान लहान गोष्टींवर आपल्या. ही झाडं खूप महत्वाची आहेत. नेक्स्ट. ज्याच्या आकार त्याचा समुद्र. आयुष्यामध्ये ज्याला आहे ना फॉरेनला जायचंय, ज्याला जास्तीत जास्त काम करायचं आपल्या देशासाठी, त्याला पहिल्यांदा असं मी म्हणे 2 वर्ष बाहेर जाऊन या. मग कळेल की आपली तिथं काय क्वालिटी आहे, तिथं कशा क्वालिटीत निघून आपल्याला काम करायचं आहे. सगळ्या गोष्टी 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलंय ज्याचे आमार त्याचा समुद्र. महाराजांचं फक्त आपल्याला आहे ना गडदुर्गांचा अभ्यास कळतो. पण एक स्वराज्य वेगळे पॅरलल, ज्याला सागरी स्वराज्य म्हणलं जातं. इकडची राजधानी आपली रायगड आहे आणि सागरी स्वराज्याची राजधानी आपली सिंधुदुर्ग आहे. 2 राजधानी, 2 राज्य महाराज एका वेळेस चालवतात, ते लक्षात घ्या. आणि ती सागरी राजधानीवर महाराजांनी काय केले की समुद्र म्हणजे जगाकडे पाहण्याची खिडकी म्हणजे समुद्र येतो. त्याकडे मला पाहायचंय, तिथला व्यापार मला करायचा, शिकून घ्यायचंय, जास्तीत जास्त अर्थकारण वाढवायचंय. आणि एक गोष्ट सांगतो, 1667 ला महाराजांनी पहिला प्रयत्न केला.
आपली छोटी छोटी केली तयारी. त्यांनी अजून माहिती नव्हतं कसं होड्या बिड्या काढतात. त्यांनी ते शास्त्र हळूहळू शिकत होते. आणि त्या महाराजांनी काय केलं, 3 होड्या घेतल्या आणि त्या होड्यांमध्ये भात भरलं, धान्य भरलं आणि ते तिकडे पर्शिया आणि मस्कतला पाठवायला गेले. आणि झालं असं की पहिल्याच ह्याच्यामध्ये जे वादळ आलं आणि तिन्ही जहाजं बुडून गेली. जे विचार करा की महाराजांना केवढं दुःख झालं असं. अरे मी सुरुवात तर केली आत्ताशी आणि पहिल्याच ह्याच्यामध्ये दणका बसलेला आहे. पण महाराज म्हणले ही चुकी माझी नाहीये किंवा त्यांचीही नाही, ही चुकी निसर्गाची. निसर्ग त्याचं काम करेल, मी माझं काम करणार. मी परत झाडं भरेल, परत व्यवसाय करेल आणि पुढे मी जाऊन पुढे ते करेल. की महाराजांचं साठी लक्षात ठेवा. का करणं गरजेचं आहे की मला छोटंसं अपयश येणार आहे स्टार्टिंगला, काही प्रॉब्लेम नाहीये, पण मी थांबणार नाहीये. अपयश म्हणतात ना यशाची पहिली दुसरी 10 पायऱ्या असल्या तरी माहिती नाही, पण अपयश पहिलीच आहे. त्यातनं आपल्याला यश मिळत राहतं आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये. फक्त मार्ग सोडायचा नाहीये, हे सगळं महत्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सावकारी वाढवावी, जे इंग्रजांवर महाराजांनी अनेक वेळा जबरदस्त. पहिल्यांदा इंग्रज म्हणजे हे समुद्राचे मालक होते, पोर्तुगीज, इंग्रज, डच हे सगळे मालक होते. आणि त्यांनी ज्यावेळी शिवाजी महाराजांचा आरमार पाहिलं तर हसले लोक आणि त्यांनी पत्र लिहिले, काय ते बकवास, ते शिवानी उभं केलंय ते आरमार. आमची जर एक फ्रिगेट बाहेर पडली ना, फ्रिगेट म्हणजे लढाऊचा, एक फ्रिगेट जर बाहेर पडली ना, त्याचा आरमार आहे ना 2 तासात जाळून टाकू आम्ही. हे त्याचे शब्द गरोक्ती. हे पुढच्या काळामध्ये शिवाजी महाराजांबद्दल 1677 का 75च्या आसपास एक दुसरं पत्र आहे. त्या पत्रामध्ये इंग्रज लिहितात, There is the great mercy of God that Shivaji didn't born as a seaman, otherwise he will be swept away over the seas as he did on the earth. त्या भगवंताची असीम कृपा आहे की शिवा खलासी म्हणून जन्माला आला नाही. नाहीतर त्यांनी आम्हाला जसं जमिनीवर हाकलून दिले ना, तसं त्यांनी समुद्रावर हाकलून दिलं असतं. एवढा खतरनाक येतो शिवा. जोरदार हे झालं सगळं महाराजांचं समाजकारण, अर्थकारण सगळं. आता आपण घरात डोकू थोडस शेवटीला. काय झाले मित्रांनो माहितीये का, की आपण आता खूप पुढे निघून चाललोय. आपला अभ्यास, आपला स्टडी, आपले मित्र, आपल्या मैत्रिणी, हे कॉलेजचा हे ते सगळे पूर्ण करता करताय ना, आपण घरात डोकवायचं राहतो. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या घरात डोकवताना आपलं कोणीतरी वाट बघतंय, जिने मला आता इथपर्यंत आणून ठेवलंय. आज आईकडे बरेच जण दुर्लक्ष करतात. मला हे वाईट वाटतं, जिच्यामुळं मला नाव आहे, जिच्यामुळे मला चाल आहे, जिच्यामुळे मला रूप आहे आणि जिच्यामुळे माझं आयुष्य आहे, त्या आईला मी विसरतो. याच्यापेक्षा आपण किती नतदष्ट राहायचं. आपण काय लोकांना म्हणतो, मी चांगला ओळखून आहे तुला, स्वतःला आधी ओळख. तू घरात कसा वागतोयस, तू आईला किती किंमत देतोयस, तू वडिलांना किती किंमत देतोयस, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या. चॅरिटी बिगिन्स फ्रॉम द होम. असं म्हण, स्वतःपासून स्वतःचं स्वराज्य उभं करा. पहिल्यांदा आईच्या पाया पडायला शिका. कारण असं म्हणलं जातं ना, तुम्हाला 102 ताप असला ना तरी सकाळी 6 वाजता तुमचा डबा तयार असतो. बरं, त्या आई तापलेली असते तरी 5:30ला उठून डबा करून देते, तुमच्या सॅकच्या शेजारी ठेवलेला, तुम्ही बरं जाऊन झोपती. तिला माहिती आहे मी जर झोपून राहिले ना तर उद्या माझं लेकरू आहे ना, तोंडाकडे बघेल लोकांच्या, ती उपाशी राहील. ही मातृत्व असतं, लक्षात ठेवा. मातृत्वाला कधी विसरू नका. शिवाजी महाराजांना नेहमी लक्षात ठेवायचं की काय नाही घेतलं शिवचरित्रातनं, एवढं फक्त घ्या. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये. पॅरेंटिंग मूळ कुठे आहे आपलं आणि त्यांच्या समाधानासाठी. तू किती पैसे कमवले, किती फ्लॅट घेतले, किती गाड्या घेतल्या, आईला काही नसतं. आईला फक्त विचारा, माझं लेकरू मला विचारते ना, त्यात माझं समाधान आहे. आणि हे आपलं विचारलं पाहिजे. लक्षात ठेवा, वडील आपल्यासाठी दिसतं ते देव काय आपण पाहिलं नाही, पण मला वाटतं याच्यापेक्षा देव काय नसेल भारी सुंदर. आलं का लक्षात? ऐश्वर्या सुंदर आहे का? जबरदस्त सुंदर आहे, पण मी गॅरंटीने सांगतो माझ्या आईपेक्षा नसेल. आलं का लक्षात? पोटात होतो तरी तिला कळत होतं मला काय पाहिजे. मी जर बाहेर आलो, मला बोलता येत नव्हतं, तरी तिला माहिती होतं माझ्या लेकराला काय पाहिजे. मी थोडासा मोठा झालोय, माझ्या काय पोटात मी रडतोय, नक्की कशामुळे रडतोय? पोटात दुखते म्हणून रडतोय, त्याला भूक लागली म्हणून रडतोय की तहान लागले, काही नसतं. पण त्या आईला बरोबर कळतं माझं लेकरू का रडतंय. हे लक्षात घ्या की ज्यांना आपल्या न सांगता भावना समजतात ना, आपण कमीत कमी त्यांच्या पुढे नतमस्तक तरी व्हा. चुकून झाला असेल, चुकून आपल्या आयुष्यामध्ये कधी, तर आई बाबांना कधीही विसरू शकत नाही. कारण हे 2 गुरुज आहेत तुमच्या देहाचं संरक्षण करणारे. ते जर ढासळले ना तुमच्या आयुष्यामध्ये, किड्या मुंग्या मार खाऊन तुम्हाला लक्षात ठेवा. टोचीने मारायला हा समाज. आणि एक लक्षात ठेवायचा, आई वडील जर गुरुज असेल तर हे गुरुवर्य आपला भगवा आहे. ते आपल्याला दिशा देतात की कुठल्या मार्गाने जायचंय, तुम्हाला कशासाठी जायचंय, हे लक्षात घ्या. झेंडे भरपूर येतो, भरपूर झेंडे आहेत, प्रत्येकजण वेगवेगळ्या धर्माचा झेंडा घेतोय. पण एक लक्षात ठेवा, दांडा हातात पकडताना राष्ट्रीय कार्य विसरू नका कुणाचं, हे लक्षात ठेवा. झेंडा कुणाचा घ्या, दांडा विसरू नका. चांगला भरला नेक्स्ट राज्याभिषेक सोहळा. हा राज्याभिषेक सोहळा झालेला आहे. शिवाजी महाराज रायगडावर बसलेले आहेत. शेवटचे 5 मिनिटं घेतो तुमचे, मी जास्त नाही.
रायगडावर शिवाजी महाराजांचा तो राज्याभिषेक सोहळा चाललेला आहे. सगळीकडे जबरदस्त ढोल ताशे नगारे वाजतात आहेत, कीर्तन चाललेली आहेत. रायगड जबरदस्त सजलेला आहे आणि त्या रायगडावर अनेक प्रकारचे विधी चाललेले आहेत. आज गागा भट्टांनी शिवाजी महाराजांवर विधी करायचे गेलेले आहेत आणि हे विधी एवढे जबरदस्त आहेत की सगळ्या देवतांना आव्हान केलेले तिथे की ओम सहस्त्र पुरुषा शीर्षाः सहस्त्राक्षा सहस्त्रपाद ओम शंभुबिं विश्वतो ऋत्वा संतोष्टत्य शांगुलम शंभो. असे अनेक मंत्र महाराजांवर चाललेले आहेत. तिथे त्यांना शुद्धीकरण महाराजांचं चाललेले आहे. आणि नंतर महाराज राजयुगाचे बसतात, राजसिंहासनावर बसतायत. 32 मन सोन्याचं ते सिंहासन आज तिथं बसतात आहेत. आणि मला असं वाटतं त्यात एकच माणूस सगळ्यात जास्त समाधानी आहे आणि ते कोण आहेत माहिती? आई जिजाऊ. टाळ्या वाजवायच्या. काय लेकरू आहे माझं. त्या लेकराला मी फक्त म्हणलं होतं की राजा असं राज्य निर्माण करणार की ही माझी प्रजा आहे ना, मी पारतंत्र्यात जन्माला आले ना पण मला मारताना मला स्वातंत्र्यात मारायचंय. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते लेकरू रात्रीचा दिवस करतोय आणि 30 वर्ष आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतोय. जे रायरेश्वरावर शपथ घेतोय की स्वतःचे उष्ण धारोष्ण रक्ताने तिथे शपथ घेतली रायरेश्वरावर की भारतावर आधी राज्य गाजवणाऱ्या त्या तमाम जुलमी सत्तांना मी तो ढोकळून बाहेर टाकेल आणि ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल. वय वर्ष 16 त्याचा पाठलाग करतोय तो पोरगा. आयुष्यात अनेक संकट आली, जीवावर आली, सगळे आले संकट, अनेक मित्रमंडळी गमावले, सळ गमावले, पण स्वप्नांचा पाठलाग त्यांनी सोडला नाही. आणि शेवटी आईचं स्वप्न त्यांनी पूर्ण केले 6 जून 1674ला. त्यावेळेस आई जिजाऊ अतिशय थकल्या होत्या आणि आई जिजाऊंच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. का? हे ते लेकरू माझं. अरे ज्याला मी मांडीवर बसवायचे ना तर त्या मांडीचा सोन्याचं सिंहासन झालेलं आहे. ज्या अश्रू माझ्या डोळ्यातनं यायचे की त्यांचे वडील इथं नाही आहेत, माझं लेकरू अनेक वेळा त्यांना मिस करते किंवा अनेक वेळा ते वडिलांना विचारतंय, त्यावेळेस मला माझ्या डोळ्यातनं अश्रू यायचे. त्या अश्रूच्या गंगा जमुना झालेल्या आहेत. जे गडकिल्ले त्यांनी उभे केलेले होते मातीचे छोटे छोटे, त्याचा राजगड आणि रायगड झालेल्या राजधानी झालेल्या आहेत. आणि जे लेकरूला आम्ही ऊन लागू नये म्हणून पदर धरायचे त्याच्या डोक्यावर, त्याचं आज प्रतिपचंद्र लेखेवर वैष्णव विश्वला ही राजमुद्रा झालेली आहे आणि ती अखंड विश्वाला नक्कीच वंदनीय होईल. आणि ते आई जिजाऊ हात फिरवते शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरनं आणि एक सुखाचा त्याला म्हणतात ना की जगावं आयुष्यात आई जिजाऊ सारखं जगावं की मला जी स्वप्न होती ती माझ्या मुलांकडनं मी पूर्ण करून घेतलेली आहे. ही आई असते, लक्षात ठेवा. तू खूप संवेदनशील होते, वेळ नाही नंतर सांगेल. तर राज्याभिषेक सोहळा होता. राज्याभिषेकामध्ये शिवाजी महाराज बसतात आहेत आणि शिवाजी महाराजांना गागा भट्टांनी जबरदस्त सांगितले की चपला काढून किंवा त्या हे काढून तुम्ही सिंहासनावर बसा. सिंहासनावर बसतात आहेत आणि ते सगळं सिनेरिओ चालू असताना एक सिनेरिओ जबरदस्त आहे की इकडे शिवाजी महाराजांचा दरबार चाललाय, मान्य सगळे ढोल ताशे नगारे चाललेत, कीर्तन चाललेत, सगळे रायगड आपला सजलेला आहे. दुसरीकडे औरंगजेबाचा दरबार भरलेला असतो आणि औरंगजेबाच्या दरबारात काय चाललं असेल त्याचं इमॅजिनेशन आपण करूया त्या गोष्टींमध्ये की औरंगजेबाचा दरबार भरलाय, औरंगजेब येण्याचे सगळे वाट बघतात आहेत आणि औरंगजेब तिथे प्रवेश करतोय. वास्तविक पाहता औरंगजेब अखंड हिंदुस्थानचा तो राजा आहे, जबरदस्त आहे. असं म्हटलं जातं की स्वराज्याचा ज्यावेळेस सुरुवात झाली तर त्याचा जो महसूल होता ना तो औरंगजेबाच्या 29 सुब्यातल्या अर्ध्या सुब्याचा होता. म्हणजे एवढे जबरदस्त विषम संख्या आहे, लक्षात घ्या. 29 सुबे ज्यांचे एवढा मोठा महसूल होता त्यातल्या अर्ध्या सुब्याचा जेवढा महसूल आहे तेवढा स्वराज्याचा महसूल होता. विचार करा की एवढा मोठा बॅटल आहे, जबरदस्त. आणि तो औरंगजेब येण्याची वाट बघतात ते सगळे, त्याचे हे लागतात अलगाब लागतात. ते 600 वर्ष यांचेच लागले, आपले लागत नव्हते. आणि औरंगजेबाचे अलगाब लागतायत. हजरत सलामत की बुलाए दीन दुनिया अबुल मुजफ्फर मुइनुद्दीन शहंशाह गाजी आलमगीर बहादुर बादशाह मोहम्मद औरंगजेब असा त्याचा जबरदस्त अलगाब लागतायत आणि ते अलगाब ऐकून तो प्रवेश करतोय. पण वास्तविक पाहता हे अलगाब लागल्यानंतर अतिशय छाती फुगून यायला पाहिजे होतं, जबरदस्त उत्साही माणसांनी यायचं होतं. पण तो मराठ्यांपासून मार खालेला त्रासलेला औरंगजेब आतमध्ये प्रवेश करतोय. त्याला एवढा राग येतो ना, हे सरदार उभे नुसत्याच माझा ढोल ताशा वाजवून स्वागत करतात ते. पण शिवाजीने याचे ढोल वाजवलेले सगळ्यांचे, जे काही शिवाजीला थांबू शकले नाही ना, माझा जे जे करतात ते. त्यावेळेस तो आतमध्ये प्रवेश करतो आणि त्याचे सगळे मनसबदार सरदार त्याचे शहाजादे सगळे उभे असतात. त्यांना उद्देशून म्हणतो, ये सब फिजूल है शहजादे,
चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से लेकर तंजावर तक सारे हिंदुस्तान पर मुगलिया सल्तनत का खौफ देखने वाले मां बदौलत ये आज क्या देख रहे हैं? हमारी आंखों के सामने सिवा अपने सल्तनत की तामील कर चुका है। अरे हमारे मामू जान अमीर उमरा शहिस्ता खान साहब, सबसे शर्मनाक बात तो ये है शहजादे कि सिवा ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए। अरे तो तकदीर के सिकंदर थे कि जहां बच गई सिर्फ 3 उंगलियां ही गोली पड़ी। ये है जसवंत सिंह, जोधपुर महाराजा, मराठों के मार के जख्म इन्होंने अपने सीने पे नहीं भागते हुए अपने पीठ पर खाए। ये है कारतलब खान, ये है सिद्दीक फौलाद खान, जिनकी हथेली पर ये है इनायत खान बहादुर, जिनके हथेली पर मिठाई रखकर सिवा आगरे की खिरत से फरार हो गए। ये सिद्दीक फौलाद खान, सिद्दीक फौलाद का जिनके हाथ पर मिठाई रखकर शिवाजी आगरे की खिरत से फरार हो गए। सारे मंसूबों को खाक में गिरा दिया इस फौलाद खान ने। ये कारतलब खान, ये रजुल में घुसबाकी, ये मेरी इस तरबियत का खान बहादुर खान गोकलदास, ये बुंदी नरेश हौसिंग बाड़ा, ये रणमस्तक है सिद्दीक बहादुर। तमाम सारे बुंदी राजपूत, तुर्क, ईरानी, अफगानी, उज़्बेकी, हबशी, मुगल फौजबंद सरदार जिन्हें सिवा ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। क्यों? आखिर क्यों सिवा को फतेह हासिल होती है? हमारी तरह तोहफे, घोड़े, गोला बारूद, खजाने सिवा के पास नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है उसे क्यों? इस क्यों का मतलब तुम नहीं समझ पाओगे शहजादे, तुम नहीं समझ पाओगे। औरत, शराब, नाच गाने, मौज मस्ती, इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर, तुम कभी सिवा को नहीं समझ पाओगे। इस सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और आसला बढ़ाया, नए जंगे बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा ना जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने। लेकिन सिवा के उस खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वो रुकते नहीं, वो झुकते नहीं, वो डरते नहीं और वो बिकते भी नहीं। शिवाजी खाक है, चालाक है, मगरूर है, नामकुर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के भी मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो, इसलिए उसकी शोहरत और इज्जत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है। इसमें कोई शक नहीं है शहजादे कि हम खुशनसीब है, हम खुशनसीब है क्योंकि हमें दुश्मन भी जो मिला वो सिवा जैसा मिला, सिवा जैसा। हा जो दरबार चाललेला असेल आणि हे दरबारानंतर पुन्हा रायगडकडे येऊ आपण। औरंगजेबाचे आपण अलगाव लागलेले आणि शिवाजी महाराजांचे अलगाव लावू आपण त्यानंतर की शिवाजी महाराज नंतर बसतात ते राजसिंहासनावर बसतात ते आणि गागा भट्टांनी तिथे जबरदस्त एक आरोळी ठोकलेली आहे। सर्वांनी उभं राहायचंय, डोळ्यासमोर असं करायचंय की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा चाललेला आहे आणि आपण तिथे उपस्थित आहोत। आणि हे सभागृह जे आहे ते दणाणलं पाहिजे शिवाजी महाराजांच्या जय घोषाने लक्षात ठेवायचं आहे। शिवाजी महाराज आज बसतात राजसिंहासनावर आणि गागा भट्टांनी आज तिथे आरोळी दिलेली आहे। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहा